नमस्कार मंडळी, आज आपण करत आहोत ग्रेव्ही वाला चिकन म्हणजे रस्सा चिकन. चला तर आपण सुरुवात करूया. आता मी घेतलेलं आहे 1.5 किलो चिकन, कारण का मला ते द्यायचं आहे, ऑर्डर आहे. त्याच्यासाठी आपण घेतली पाव चमच्यापेक्षा थोडीशी जास्त हळद, एक मोठा चमचा 1.5 चमचा किचन किंग मसाला, 2 चमचे चिकन मसाला, 1 मोठा चमचा धने जिरं पावडर, 1 मोठा चमचा गरम मसाला. किचन किंग मसाला आहे म्हणून गरम मसाला थोडा 1 चमचा मीठाच्यात टाकून घेते. उरलेलं मीठ नंतर टाकूया. 2 चमचे तिखट, आपला मालवणी मसाला. उरलेला 2 चमचे नंतर टाकूया. दोन चमचे आलं लसूण पेस्ट, आलं लसूण आणि 2 मिरच्या आहेत. 1 मोठा चमचा कोथिंबीर पुदिन्याची पावडर, 2 मोठे चमचे दही आणि मी थोडं दही घेतलेलं आहे, थोडं लिंबू, अर्धा लिंबू पिळा, चव छान येते. आता हे सगळं मिक्स करून आपण हे बाजूला करूया आणि वाटणाची तयारी करून घेऊया. हे थोडं मिक्स करून ठेवते. चला वाटणाला सुरुवात करूया. ही 1 मोठी वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे किसून, 2 मोठे कांदे घेतलेले आहेत, 1 चमचा धणे, थोडीशी अर्धी लसूण, कारण का आलं लसूण आपण चिकनला लावलेलं आहे. हे बेसिक वाटण आहे जे आता चिकनला लागणार आहे. तर आपण फ्राय पॅन मध्ये खोबरं भाजायला घेऊया. खोबरं असं ब्राऊन भाजून झालेलं आहे. आता कांदा, लसूण आणि धणे एकत्र थोडं तेल घालून भाजून घेऊया. कांदा पण छान ब्राऊन करून मिक्सरला लावून फिरवून मसाला करून घेऊया आणि मग चिकनची तयारी करूया. वाटण करून घेतलेलं आहे. आता फोडणीला लसूण 4-5 पाकळ्या, कारण का आलं लसूण पण आहे म्हणून लसूण जास्त नाही. 2-2.5 पानं तेजपत्ता. कांदा फोडणीला घेऊन चांगला लालसर होईपर्यंत परतून घेऊया. कांदा लाल झालेला आहे. आपण मगाशी आलं लसूण ठेवलेलं त्यातलं पुन्हा अर्धा चमचा, म्हणजे टोटल 2.5 चमचे लसूण, आलं लसूण पेस्ट वापरलेली आहे. 2 चमचे उरलेलं, म्हणजे 4 चमचे तिखट पूर्ण, त्याच्यात 2 चमचे, हे 2 चमचे, 4 चमचे पूर्ण तिखट आपण घातलेलं आहे. आता आपण वाटण पण घालून घेऊया. आधी थोडं कमी घालते, थोडस ठेवते. मगाशी केलेलं वाटण पूर्ण याच्यावर पण तेल सुटेपर्यंत परतून घेऊया. मी होतं ते थोडंसं ठेवलेलं वाटण पण त्याच्यात टाकलंय आणि हे बघा तेल सुटेपर्यंत परतून घेतलेलं आहे. आता आपण टाकायचे चिकन टाकून परतून घेऊया. ते संपूर्ण चिकन मी त्याच्यात टाकते आणि परतून घेते. थोडे सुके भिजवलेले काजू टाकत आहे आवडीनुसार. दोन मिनिट परतून झाकून ठेवूया 1-5-10 मिनिटासाठी त्याला, आणि नंतर पाणी आणि मीठ घालू. झाकण मारून ठेवूया. पाहूया आता. पाहू शकता. आता मीठ घालून 10 मिनिटं जरा शिजत ठेवलं होतं. मी थोडा अंदाजाने माझा मगाशी 1 चमचा घातलं होतं, आता 1 चमचा घातलेला आहे. कमी जास्त हवं असेल तर नंतर घालू शकता आणि तुमच्या अंदाजाने तेल, मीठ, तिखट तेवढं कमी जास्त तुमच्या अंदाजाने करू शकता. आता याच्यात आपण गरम पाणी घालूया. गरम करायला ठेवलं होतं.
आधी एवढं घालून घेते. थोडं अजून घट्ट होईल थोड्या वेळाने. थोडं शिजायला पाणी लागतं ना. चिकन शिजायला ठेवलं. थोडं घट्ट पातळ असं ठेवलं तरी चालेल, थोडं पातळ केलं तरी चालेल, तुमची मर्जी, जसं तुम्हाला हवं तसं. मला जास्त पातळ नको, जास्त घट्ट नकोय. ठीक आहे, पुन्हा झाकून ठेवून देऊया. पाहूया चिकन झालंय का. छान झालंय. कोथिंबीर घालूया आणि थोडा स्मोक देऊया. गॅस करूया बंद. थोडे कोळसे घेतले 2-3, माझ्याकडे नव्हते, होते तेच टाकलेले. झाकून 10-15 मिनिटांनी आपण घेऊ शकतो. अशा पद्धतीने आपलं रस्सा चिकन तयार झालेलं आहे. मी वड्याबरोबर केलेला आहे. तुम्हाला भाकरी किंवा चपाती कशाबरोबरही खाऊ शकता. तुम्हाला चिकन रस्स्याची रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.